नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, गुंतवणूक या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे बँकेत आपले पैसे खरोखर सुरक्षित आहेत का, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले सर. कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि याच सगळ्या विषयांशी निगडीत मोफत कार्यशाळा शशांक रावले सर स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर घेत असतात. या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात, त्याकरता रजिस्ट्रेशनची गरज नसते. आम्ही आमच्या स्क्रीन्सवरती त्याचे नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ही कार्यशाळा अटेंड करू शकता. प्रेक्षको, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा विषय बँकेच्या दृष्टिकोनात नाही, बँकांमध्ये आपले पैसे खरोखर सुरक्षित आहेत का या दृष्टिकोनातून आजची चर्चा असणारे आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. आपण थेट सरांकडे जाऊया आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, विषय आपण अत्यंत महत्त्वाचा घेतलाय. आपण गेल्या अनेक भागांमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की बँकांमध्ये पैसे ठेवताना सावधानता बाळगा किंवा जास्त पैसे बँकांमध्ये ठेवू नका. तर त्या दृष्टिकोनातून आजचा आपण विषय घेतलाय, बँकांमध्ये आपले पैसे खरोखर सुरक्षित आहेत का. तर काय सांगाल आजच्या टॉपिक बद्दल सुरुवातीला प्रेक्षकांना काय सांगाल? लक्षात विषयानो, आजचा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. एक मोठी गोष्ट मला तुम्हाला शेअर करायला आवडेल, त्यामुळे आपण हा टॉपिक घेतलाय. ते म्हणजे मी दरवेळी बोलत असतो की बँकात आपले पैसे तेवढे सेफ नाही, त्याच्यामुळे आपण अनेक कारणं देखील सांगतो, ते आज पण आपण बोलणार आहोत. पण सर्वात मोठी गोष्ट मला सांगायला आवडेल विषयानो, आमच्या घरी स्वतःच्या घरी एक मोठा प्रॉब्लेम झाला. माझे स्वतः भाऊजी जे आहेत, म्हणजे माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत, त्यांचं फेडरल बँकेमध्ये अकाउंट आहे आणि त्यांचं अकाउंट अचानक खाली केलं गेलं. म्हणजे त्यांचे पहिले पूर्ण पैसे बँकेमधून काढले गेले. झालं काय, थोडक्यात तुम्हाला सांगतो, ते राहायला नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्यांचं अकाउंट ठाण्याच्या फेडरल बँकेमध्ये त्यांचं अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे 20,19 रुपये 60 पैसे असे होते. नशिबाने त्यांचं नशीब चांगलं आहे की मी त्यांना सांगतो की बँकेत पैसे ठेवू नका. त्यांनी भरपूर ठिकाणी आपले पैसे इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवलेले, त्यामुळे त्यांचे बँकेमध्ये असे एवढे जास्ती पैसे हे नव्हते. बँकेमध्ये त्यांचे फार कमी पैसे होते आणि म्हणून त्यांनी फक्त ट्रान्झॅक्शनसाठी त्यांनी फक्त 20,000 रुपये ठेवलेले. अचानक त्यांना एक दिवशी मेसेज येतो, ते घरी बसले, त्यांना अचानक मेसेज येतो की त्यांचे 10,000 करून 20,000 रुपये त्यांच्या अकाउंटमधून गायब झाले आणि त्यांचं ATM त्यांच्या खिशामध्ये आहे, स्वतःकडे होतं. आज पण त्यांनी कधी कोणाला त्याचा पासवर्ड वगैरे पण कधीच कोणाला शेअर नाही केला, कारण त्यांना पण माहिती असे अनेक फ्रॉड होतात माकडे, म्हणून त्यांनी कधीच पासवर्ड देखील शेअर केला नाही. तरी देखील त्यांचे महाराष्ट्रामधून नाही तर त्यांचे पैसे UP मधून त्यांचे पैसे विड्रॉ मारले गेले. कोणतरी त्यांना फ्रॉड केला, त्यांचं अकाउंट हे हॅक झालं, त्यांच्या बँकेचं अकाउंट, फेडरल बँकेचं अकाउंट हे हॅक झालं. ही सर्वात मोठं शॉकिंग न्यूज आहे. नशिबाने त्यामध्ये कमी पैसे होते, जर आणि आम्ही पैसे दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवलेले. जर पूर्ण आमचा जर पैसा जर बँकेमध्ये असता तर लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं. आज लक्षापेक्षानं आणि ठीक आहे, बँकेतून पैसे गेले. त्यानंतर आमच्या भाऊजींनी जेव्हा बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला, त्यांचा आधी पहिले कस्टमर केअरचे नंबर लागत नव्हते, त्याच्यानंतर एक नंबर त्यांनी गुगलवर सर्च केला, जो SMS जो नंबर येतो तो लागत नव्हता. त्यांनी गुगलवर सर्च नंबर केला, त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोन लावला, तर त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊन FIR करा. त्याची FIRची कॉपी देखील आज मी आणलेली आहेत. FIRच्या कॉप्या माझ्याकडे आहेत आणि बँकेला दिलेल्या त्याच्या पण कॉप्या माझ्याकडे आहेत. ओके, जे बँकेला आम्ही जे कंप्लेंट केली ते. हां, तर झालं असं, त्यांनी सांगितलं FIR करा. FIR केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळतील. तर त्यांनी जाऊन FIR केली. त्यानंतर आपलं बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी वेळ काढून ते ठाण्याच्या ब्रँचमध्ये गेले. त्याच्यानंतर ती FIRची कॉपी झाल्यानंतर बँक बोलतात की तुम्हाला 99% तुम्हाला पैसे रिटर्न मिळणार नाही. इट्स अ व्हेरी बिग शॉक. नशिबाने पैसे कमी होते, पण लक्षात घ्या, मोठा पैसा असता तर काय केलं असतं. आज लक्षात, आज जेव्हा बँकेत आपण जेव्हा पैसे ठेवतो, बँक आपल्याला वाटतं सेफ आहे, राईट, आपले पैसे सेफ आहेत. ठीक आहे, बँक आज बोलते की आम्ही पैसे रिटर्न नाही देऊ शकत. मला प्रश्न, आज तुम्ही समजा एक्झाम्पल, समजा तुम्ही कुठे गाडी पार्क केली असेल, तुम्ही बघा तिकडे बोर्ड लावले असेल, पार्क ॲट युअर ओन रिस्क. जर गाडी चोरी झाली तर आम्ही जबाबदार नाही, राईट. मग आपण आपल्या रिस्कवर लावतो. ठीक आहे, बँकेत कुठे असं लिहिलं असं की बाबा सेफ युअर मनी ॲट युअर ओन रिस्क नाही ना. बँक बोलते की बाबा आम्ही तुमचे पैसे सेफ ठेवतोय. पण ज्यावेळी अशा गोष्टीचा फ्रॉड होतो त्यावेळी बँक हातवर करते आणि मग आपले पैसे लॉसमध्ये जातात. विचारपेक्षा आज आपण तुमचा अकाउंट असेल त्याच्यामध्ये लाखो रुपये, आज मॅडम पाहिले आहेत लोक ज्यांनी आयुष्यभर कमवलेले पैसे त्यांना माहित नाही कुठे गुंतवायचे आहेत किंवा रिटायरमेंटचे आलेले पैसे बँकेत असतात. तुम्हाला अचानक सकाळी उठला तुम्हाला कळतं की माझे पैसे पूर्ण गायब झालेत बँकेनं, तुम्हाला किती मोठा शॉक बसेल. आणि त्यामुळे अवेअरनेस म्हणून आपण हा आज कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याने का लोक आपल्या पैशाशी सेफ राहतील आणि बँकेमध्ये आपले पैसे सेफ आहेत, त्यांना अवेअरनेस हे असलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि माझ्या हिशोबाने ठीक आहे, मान्य आहे की दुसऱ्यांनी कोणी चोरी केली, पण शेवटी बँकेच्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे. बँकेचं सिस्टम हॅक झालंच कसं, म्हणजे तुमचं तो फेल्युअर आहे. आणि आज घ्या लक्षात, प्रश्न, बँकेकडे इन्शुरन्स नसतं त्या पैशाचं, बँक इन्शुरन्स काढते. आज जर बँक डुबली तर त्यांचं त्या ठिकाणी इन्शुरन्समध्ये बँकेने ऍक्च्युअली पैसे रिटर्न दिले पाहिजे. मग आज विश्वास कसा ठेवायचा. आज लक्षात प्रश्न, जर तुम्ही बँकेकडनं लोन घेतलं आणि जर तुम्ही पैसे बँकेचे डुबवले तर बँक आपल्या मागे लागते, आपला क्रेडिट
क्रेडिट स्कोर खाली करते, इव्हन आपल्याला लिगल कारवाई देखील होऊ शकते, आपल्या बँकेतनं लिगल लेटर्स सगळं येतं. आज जर बँकेने आपले पैसे डुबवलेले आहे, जी हजारो कोटीमध्ये खेळणारी बँक, त्यांनी आपल्याला काय द्यावे पैसे. तर लक्षात ठेवा, म्हणून माझं म्हणणं आहे, हा जो आजचा एपिसोड आहे, आम्ही या 1-2 दिवसात आम्ही युट्यूबवर टाकणार आहोत. आज टॉपिकचं नाव आहे की बँकेमध्ये पैसे आपले खरोखर सुरक्षित आहे का. ह्या टॉपिक तुम्ही सर्च करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, दाखवा तुम्ही की सामान्य माणसाची ताकद काय आहे. आज जर आपण हे नाही केलं तर कदाचित लोकांची आणखी लोकांचे पैसे जाऊ शकतात. त्यानंतर मला मॅडम, जेव्हा माझ्या लोकांना कळलं, मला अनेक लोकांचे फोन आले की त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या मित्रमंडळीबरोबर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ऑलरेडी, किंवा कोणतरी त्यांना फ्रॉड करून फोन केला, त्यांच्याकडे पासवर्ड मागितलेला आहे आणि पैसे विड्रॉ मारले. ह्याच्यावरती बँकेने स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे. लक्षात घ्या प्रश्न, जर बँकेकडे आपले जर पैसे सेफ नसतील मग फायदा काय बँकेमध्ये ठेवून. म्हणूनच माझ्या हिशोबाने बँकेने ह्याच्यावरती लवकर ऍक्शन घेतली पाहिजे. आणि पहिलं म्हणजे बँकेने त्याच्यावर रिकव्हर करा, ती तुमची जबाबदारी आहे. पण ॲज अ कस्टमर आज आम्ही पैसे बँकेकडे दिलेले, तर बँकेची जबाबदारी पैसे रिटर्न करणं. आम्ही असो किंवा कोणी असो, त्यांना ते पैसे रिटर्न मिळाले पाहिजे असं मला वाटतं. नक्की. पण हा आता इन्सिडेंट झाला, आपण तो शेअर केला, त्याच्यावरून अवेअरनेस आपण करतोच आहे लोकांमध्ये. परंतु आता हा इन्सिडेंट जर झाला नसता तरी सुद्धा मग आपले पैसे बँकेत सुरक्षित आहेत, त्याविषयी काय सांगाल. लक्षात ठेवा, मी आधी बोलत आलेलो आहे, जर इन्सिडेंट हा झाला नसता तरी देखील आपले पैसे बँकेत सुरक्षित नाही. त्याचं मोठं कारण असं आहे की माझ्या हिशोबाने सेफ्टी हा एक माइंडसेट आहे. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये सेफ्टी नावाची गोष्ट किंवा सुरक्षित नावाची गोष्ट मार्केटमध्ये अवेलेबलच नाही. एव्हरीवेअर इज अ रिस्क. आज तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय, तिकडे पण तुम्ही रिस्क घेतली, कुठली तर वेळेची रिस्क घेतली. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही कार्यक्रमात दिलेला आहे. तुम्हाला काय माहिती की मला किती ज्ञान मिळेल, पण तुम्ही त्या वेळेची कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली म्हणून तुम्हाला किती ज्ञान मिळते. तर प्रत्येक ठिकाणी रिस्क इन्व्हॉल्व असते. आपण ज्यावेळी आयुष्यात प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो तेव्हा जाऊन आपल्याला चांगलं यश हे मिळतं. तर माझ्या हिशोबाने आपले बँकेमध्ये पैसे हे सेफ नसतात. त्यामुळे मोठं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्ष आपण बोलत आलो की बँकांचे व्याजदर कमी कमी होत चाललेले आहेत. आज एक अशी वेळ आहे, एक वेळ होती जेव्हा बँका 12-13-14% व्याज द्यायच्या आणि त्याच्यानंतर ते अर्ध झालेले व्याज आता 6-6.5%. आता आपण रिसेंटली ह्या वर्षात 3 वेळा बँकांनी व्याजदर हे आरबीआयने कमी केलं. आणि जशी इकॉनॉमिक ग्रो होत जाईल तसं त्या बँकांचे व्याजदर आणखी आपल्याला कमी होताना दिसतील. सो आज जे तुम्हाला व्याजदर मिळत आहे ते पहिलं म्हणजे महागाईला बीट करत नाही व्याजदर. ओके. सो महागाईला बीट करत नसल्यामुळे जरी मी बोलतो बँका डुबल्या नाहीत तरी देखील तुमचे पैसे सेफ नाहीत आणि दर वर्षाला तुमचे महागाई हे पैसे खात असते. 1. सेकंडली, इव्हन तुम्हाला माहिती आहे का प्रश्नो, जर उद्या जाऊन देवनागौर बँक डुबली, आज आपण अनेक बँका जसं रुपी बँक पासून इव्हन काही पतपेढ्या वगैरे आपण डुबताना पाहिलेल्या आहेत. नशिबाने कुठली नॅशनलाइज बँक आज पण डुबली नाहीये. पण हा, आज तुम्ही पाहिलं असं अनेक बँका मर्ज होतात, जसं की SBI मर्ज झाली. पहिल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ तिरुवनंतपुरम, स्टेट बँक ऑफ हैदराबाद सगळं वेगळं होतं. आज ते मर्ज झालेलं आहे. का मर्ज होतं? कारण त्यांचं क्षेत्र कमी होत चाललंय म्हणून मर्ज झाले. आता रिसेंट एक्झाम्पल म्हणजे इव्हन देना बँक आणि विजया बँक हे बँक ऑफ बरोडामध्ये मर्ज झाले. का मर्ज का झाले? कारण त्याचा बिझनेस कमी होतोय. आज तुम्ही आयडिया वोडाफोन पण मर्ज झाले कारण ते जिओशी फाईट करू शकत नाही, बरोबर, त्यामुळे ते मर्ज झाले. तर मर्जर म्हणजे त्यांचा बिझनेस होत नाही, एकटा मी टिकू शकत नाही मार्केट, म्हणून आपण मर्जर होऊया. सो म्हणून हे बँकिंग क्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे. जर लक्षात प्रश्न, आज जर बँका जर जाऊन डुबल्या, आपल्याला वाटतं माझ्या बँकेमध्ये पैसे सेफ आहेत. तुम्ही किती पण लाखांनी पैसे ठेवले असतील बँकांमध्ये, तुम्हाला माहिती आहे का किती पैसे सेफ आहेत? फक्त जास्तीत जास्त 1 लाख रुपये तुमचे सेफ असतात. तुम्ही होतं 50 लाख ठेवले असतील बँकेत आणि जर बँक डुबली, जास्तीत जास्त बँकेमध्ये तुमचे 1 लाख रुपये सेफ असतात. तेही बँका दुसरीकडे इन्शुरन्स घेते, स्वतः पण देते. इन्शुरन्स म्हणून तुम्हाला ते पैसे मिळतात. आज जर बँकेला स्वतःची गॅरंटी असते किंवा आम्ही डुबणार नाही आहोत, मग त्यांना इन्शुरन्सची गरज काय आहे, राईट? पण त्यांना स्वतःची गॅरंटी आहे म्हणून ते इन्शुरन्स घेतात. आणि जर तुमचे 1 लाखापेक्षा कमी असतील तर तुम्हाला हार्डली 10-15-20% त्यातनं तुम्हाला मे बी मिळतील. सो त्यामुळे पहिलं तर मी बोलीन जास्ती पैसे बँकेत ठेवायचे नाहीत. मग किती काय ठेवायचे आपण पुढे बोलणार असो. पण जर तुम्ही ठेवत असाल बँकेत पैसे, तर माझ्या हिशोबाने जर तुम्हाला जास्ती पैसे बँकेत ठेवायची सवय असेल, मी बोलतो थोडं मल्टिपल बँकांमध्ये पैसे ठेवा. एकाच बँकेमध्ये मोठी अमाऊंट ठेवू नका. देवनागौर जर बँक डुबली, तुमची आयुष्यभराची कमाई एकसाथ तुमची जाऊ शकते. किंवा आमच्यासारखा जर फ्रॉड झाला तर एका रातोरात, भली बँक डुबली नाही पण एका रात तुमचं अकाउंट देखील खाली होऊ शकतं. त्यामुळे मल्टिपल बँका तुम्ही थोडाफार पैसे ठेवू शकता, जर तुम्हाला सवय असेल तर. माझं म्हणणं असेल. नक्की. म्हणजे जसं आपण म्हणतोय तसं की बँकांमध्ये पैसे ठेवणं फार काही सुरक्षित नाहीच आहे. आपण त्याचं एक्झाम्पलही दिलेलं आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की आता एवढा मोठा इन्सिडेंट आपल्याबरोबर झाला आहे, तो कोणाबरोबरही होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून हे अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. तर सर, जसं आपण म्हणालो की आता बँकांमध्ये पैसे ठेवणं फार सुरक्षित राहिलेलं नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय की जशी जशी इकॉनॉमिकल ग्रोथ आपली होत जाईल तसं जसं बँकिंग सेक्टर कुठे ना कुठे कमी होत जाते. तर मग आता लोक बँकांचा आता पर्याय म्हणून निवड करतातच. तर मग आता ह्या बँकांचा वापर आपल्याला करून घ्यायचा असेल तर मग तो कुठल्या मार्गाने आणि कशा प्रकारे करायला पाहिजे? अशा विषयाने तुम्हाला जर खरोखर चांगलं आर्थिक यश मिळायचं असेल तर फक्त 3 गोष्टींसाठी बँकांचा वापर करा. ते त्यातनं पहिलं म्हणजे ट्रान्झॅक्शनसाठी. जर तुम्हाला इकडनं तिकडे पैसे पाठवायचे, कोणाला तुम्हाला NFT करायचं आहे, कोणाला पेमेंट्स करायचे आहेत, कोणाला चेक द्यायचा आहे किंवा तुम्हाला कार्ड स्वाईप करायचं, ते तुम्ही ट्रान्झॅक्शनसाठी नक्कीच बँकेला वापरू शकाल, हरकत नाही. भरपूर आपलं काम सोपं होतं. तुमच्याकडे बँकेने ट्रान्झॅक्शन कॉस्ट मागितली, म्हणजे NFT चार्ज घेतात 2-2.5-3 रुपये, द्या त्यांना बिंदास, तुमचं काम तर करून देतात ते. तर ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही बँकेला नक्कीच वापरू शकता. जे मी माझ्या म्हणजे भाऊजी आहे त्यांना मी पण ते सांगितलेलं की तेवढे ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही पैसे ठेवा, बाकी तुम्ही सगळे पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. आणि ते
ट्रान्झॅक्शनसाठी त्यांना अर्जंट एक पेमेंट करायचं होतं, बाकी सगळे पैसे इन्व्हेस्टेड होते राईट, आणि तेच नेमके पैसे गेले. त्यामुळे जे फायनान्शियल प्रॉब्लेम येतो पटकन कुठून अरेंज करायचे ते कोण भरून देणार राईट, ते पण बँकेने लक्ष दिला पाहिजे राईट, फेडरल बँकेने. सो ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही बँकेला वापरू शकता, त्यामुळे जरी काय वरखाली झालं तर एवढं मोठं नुकसान आपलं होत नाही. वन सेकंडली तुम्ही लिक्विडिटीसाठी म्हणजे अचानक लागणारे पैसे, आता म्हणजे तुम्हाला काही म्हणजे अचानक कुठे काय म्हणजे मेडिकल कोणा इमर्जन्सी काही असेल, तुम्ही बँकेमध्ये थोडेफार पैसे ठेवू शकता. बँकेपेक्षाही बेटर ऑप्शन आमची मोफत कार्यशाळा चालतात आणि फायनान्शियल सेशन चालतं, त्यामध्ये बँकेपेक्षाही बेटर ऑप्शन आम्ही तुम्हाला शिकवतो. पण सध्या मी एवढं सांगेन की तुम्ही थोडेफार पैसे लिक्विडिटीसाठी म्हणजे अचानक लागणारे पैसे, ज्याला आपण बोलतो कंटिंजन्सी फंड, मग तो केवढा असला पाहिजे, तुमचा जो काय खर्च आहे म्हणजे घर खर्च जो पर मंथ जो घर खर्च आहे, त्याच्यामध्ये तुमचे लोनची EMI सगळं येईल, त्यामध्ये त्याचा एक साधारणतः 6 महिन्याचा घर खर्च तुमचा तो तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये असला पाहिजे, त्याला आपण कंटिंजन्सी फंड असं बोलतो. 6 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायची गरज नाहीये. बँकेपेक्षाही बेटर ऑप्शन तुम्हाला सांगतो, पण सध्या तुम्ही तेवढे ठेवू शकता, लिक्विडिटीसाठी तुम्ही ठेवू शकता. अँड थर्ड अँड द मोस्ट म्हणजे तुम्ही बँकेकडे लोन मागायला जाऊ शकता, बँकेकडे पण पैसे मागायला जायचे, बँकेला कधी पैसे द्यायला जायचे नाहीये. तुम्ही वेगवेगळे लोन घेऊ शकता. आता मध्ये कुठले लोन चांगले आहेत कुठले वाईट आहेत हे देखील आम्ही आमच्या कार्यशाळेत तुम्हाला प्रॉपरली शिकवतो, जे की आमच्या मोफत कार्यशाळा चालतात त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. पण सध्या एवढं सांगेन की तुम्ही लोन घ्यायला बँकेकडे जाऊ शकता, फक्त आणि फक्त या 3 गोष्टीसाठी तुम्ही बँकेला वापरा. लक्षात पेशानो, आज जेवढे पण मोठे करोडपती लोक आहेत, जे मोठे बिझनेसमॅन आहेत, ज्यांनी मोठे उद्योग उभे केलेले आहेत, हे कोणीही बँकेला पैसे द्यायला जात नाही, सगळे बँकेकडे पैसे घ्यायला जातात. तुम्ही जाऊन बघा, त्यांचे अकाउंट चेक करा, जर त्यांच्याकडे 100 कोटीचा एम्पायर असेल तर त्यांचे पैसे बँकेमध्ये नसतात, त्यातनं हार्डली काही थोडेफार पैसे, जसं आपण बोललो ट्रान्झॅक्शन किंवा लिक्विडिटीसाठी थोडेफार पैसे असतील, बाकी सगळे त्यांचे पैसे इन्व्हेस्टेड असतात, म्हणून ते श्रीमंत असतात. आणि सेकंडली ती लोक बँकेकडे लोन घ्यायला जातात. आज आपण मोठ्या मोठ्या कंपन्या बघतो, मी रोज भरपूर कंपन्यांबद्दल वाचत असतो, हजारो कोटीचे लोन घेऊन ती लोक बसतात आणि आपला मोठा एम्पायर उभा करतात. आणि कोणाचे पैसे असतात ते आपले पैसे असतात राईट. आपल्याला जर फायनान्शियल ग्रोथ करायची असेल तर आपण पण बँकेकडे खरोखर जर आपल्याला गरज असेल, उगीच बँकेकडे पैसे मला जायचं नाही लोन घ्यायचं म्हणून, तर योग्य ठिकाणी आता कुठले लोन घ्यायचं आहे ते तुम्ही जेव्हा कार्यशाळेत तुम्हाला नीट शिकवलं जातं. लक्षात घ्या, अर्धवट ज्ञान घेऊन कधी कुठलेही पाऊल टाकू नका, नाही तर त्याचं नुकसान होऊ शकतं. तर कुठले लोन घ्यायचे कुठले नाही घ्यायचे सगळं प्रॉपरली तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. या 3 गोष्टी बँकेला नक्कीच वापरू शकता असं वाटतं. नक्कीच. आणि जसं आपण मगाशी उल्लेख केलात की बँकांचे व्याजदर जे आहेत ते सतत घटत आहेत, आता तुम्ही म्हणालात तसं की RBI सतत काही काळानंतर बँकांचे व्याजदर आणखीन पाडत चालले, तर नेमकं हे का होतंय, सतत बँकांचे व्याजदर का घटताना दिसतात? लोकांना वाटेल की बँकांचे व्याजदर पडतात म्हणजे काही प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा, ही चांगली गोष्ट आहे. बँकांचे व्याजदर पडतात ह्याचा अर्थ इकॉनॉमिक ग्रो होते. आता तुम्ही US बघाल, US मध्ये व्याजदर जे आहे ते आज तुम्ही बघाल 1 किंवा 2%. आज भारतामध्ये पण अशी वेळ येईल काही दिवसांनी जेव्हा इकॉनॉमीचा शेअर बाजार जेव्हा आणखीन चांगला आपल्याला वाढताना दिसेल, त्यावेळी मे बी भारतामध्ये अशी वेळ येईल की आपल्याला 1 किंवा 2% वगैरे पर ॲनम तुम्हाला बँकेमध्ये व्याजदर मिळू शकतं, जे आता 5.5-6% वरती वगैरे आहे, 6-6.5%. सो का असं होतं, कारण जसं जसं इकॉनॉमी ग्रो होत जात तसं बँकांच्या पैशाचा डिमांड हा कमी होत जातो आणि त्यामुळे बँकांचे व्याजदर हे कमी होत जातात. कारण आज बँकांचा मोठा पैसा 90% पैसा मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्यांना जातो. आज जेव्हा कंपन्यांना पैसे पाहिजे असतात ते पहिली धाव शेअर बाजाराकडे घेतात आणि नंतर काय वाचले तर बँकेकडे लोन मागले जातात. आज जर शेअर बाजार जर चांगलं काम करताय तर त्यांना आणि शेअर मार्केट त्यांना चांगला पैसा मिळतोय तर ती लोक बँकेकडे पैसे माल जात नाही, आणि जर बँकेकडे पैसे माल जात नाही तर बँक तुमच्याकडे पैसे घेऊन करणार काय, म्हणून ती लोक व्याजदर हे कमी करतात, ज्यांनी लोक पैसे सेव्ह नाही करणार, लोक पैसे यूज करतील. कारण होतं असं की जर तुम्ही जास्ती पैसे बँकेत सेव्ह केले पण बँकेकडे तेवढे लोन गेले नाही त्यांचे, तर त्यांना बसून तुम्हाला व्याजदर द्यावं लागेल, कुठून देणार, म्हणून बँका व्याजदर हळूहळू कमी करत जातात. आणि म्हणून जशी इकॉनॉमी ग्रोथ जाईल आपल्याला आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. आज आपण गेल्या 20-25 वर्षात पाहिलं, आपण सगळं राहणं खाणं सगळं बदललेलं आहे. आजपासून 20-25 वर्ष जसे आपण कपडे घालत होतो, जे आपण गोष्टी खात होतो ते आपण करतो का, चायनीज वगैरे त्यावेळी होतं का, आज आपण चायनीज खातो जे एकदम हार्मफुल आहे आपल्या शरीरासाठी राईट. उपाशी राहिले परवडले पण चायनीज खाऊ नये, पण ते सगळं आपण बदललेलं आहे, राहणं खाणं सगळं बदललं. मग आपण आपल्या गुंतवणुकीचे प्रकार का नाही बदलले, म्हणून आपले विचार आपल्याला बदलणं फार इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, नथिंग इज परमनंट, ओनली चेंज इज परमनंट. त्या चेंजला तुम्ही अडॉप्ट करा, आयुष्यात तुम्ही चांगल्या रीतीने ग्रो होऊ शकता, म्हणून आपण एक शिकलं पाहिजे मला वाटतं. नक्की. आणि मगाचपासून आपण जसं म्हणतोय सर की आपण बँकांमध्ये पैसे न ठेवता योग्य ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तर साधारण कुठले मार्ग आहेत, कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, अशी थोडक्यात काय सांगा? लक्षात प्रश्न आपण पुढे तर बोलणार आहोत, पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज लक्षात घ्या, तुम्ही बँका बोला, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, जे कोणती असेल तुम्ही ह्यांचा पैसा सगळ्यांचा पैसा घुमून फिरून फक्त 2च गोष्टी मिळतो. एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि दुसरा आहे प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता.
बाकी मार्केटमध्ये कुठल्याही गुंतवणुकीचे प्रकार वगैरे काही नाही आहे. जगातली किंवा भारतातली जेवढी पण श्रीमंत माणसं आहेत हे सगळे इक्विटी आणि प्रॉपर्टी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टीमध्येच पैसा लावून किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये पैसा लावून ती लोक मोठे झालेले आहेत. बाकी कोणीही बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स हे सगळं आपल्या सामान्य माणसाचं काम आहे आणि त्यांच्या बरोबर हे सगळे एजंट लोक चाललेले आहेत. तुम्ही जेव्हा स्वतःहून या ठिकाणी पैसे गुंतवायला शिकाल त्यावेळी जाऊन तुमची भरपूर चांगली आर्थिक प्रगती होऊ शकते असं मला वाटतं. तर सर, जसं आपण म्हणतोय की बँकांमध्ये पैसे आपले फार सुरक्षित नाही आहेत, तर त्या दृष्टिकोनातून फक्त बँक हा पर्याय न निवडता आपल्याला शेअर मार्केट असेल, इक्विटी, प्रॉपर्टीचं तुम्ही नेहमी म्हणता, या सगळ्या इतर पर्यायांचा विचार करायला पाहिजे. पण या सगळ्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि या सगळ्याविषयी आपण आपलं मार्गदर्शन करत असतो ते आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये. तर काय सांगाल, आपल्या मोफत कार्यशाळा नेमक्या कशा प्रकारे चालतात, त्यात काय काय शिकवलं जातं, एकूणच कार्यशाळांविषयी काय सांगाल? लक्षात ठेवा, आमच्या मोफत कार्यशाळा त्यामध्ये आम्ही तुम्हाला मेनली 2 गोष्टी देतो. पहिलं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंगचं तुम्हाला ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये रोजची जी मागणी उलाढाल होते, रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या उलाढालीतून पैसे कमवणं त्याला बोलला जातो शेअर मार्केट ट्रेडिंग. लक्षात ठेवा, त्याच्या हे सगळं करणारे शेअर ट्रेडिंग करणारे शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाही आहे. कोणी येऊन त्यामध्ये काम हे करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेज शिवून देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये काम हे करू शकतं. आणि लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला शून्यपासून त्याचं ज्ञान हे दिलं जातं. भले तुम्हाला काही माहीत नाही, काही हरकत नाही, तुम्हाला शून्यपासून आमच्याकडे ज्ञान हे दिलं जातं. तुम्ही समजा 1 लाखभर रुपये लावलं, दिवसालाही 3-4 रुपये, तर तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला 700-800 रुपये त्यात तुम्ही सहज हे कमवू शकता. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, दिवसातून 8-10 मिनिटं जे दिली तुम्ही शेअर्स बघायला, मोबाईल, कम्प्युटर कुठेही बसून काम हे करू शकता आणि त्यातनं मग तुम्ही चांगले पैसे कमवता. सगळं तुमचा कामधंदा सांभाळून तुम्ही त्यातनं पैसे कमवू शकता. अजून लक्षात घ्या, अनेकांना वाटतं की जर शेअर मार्केट वर गेलं तर पैसा बनतो, मार्केट खाली पडलं तर पैसा बनत नाही. ही चुकीची समजूत आहे. मान्य आहे की मार्केट वर गेलं चांगला पैसा बनतो, पण मार्केट खाली पडलं डबल पैसा बनतो. कसं हे तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत नक्की शिकायला हे मिळेल. सर, हे झालं ट्रेडिंगबद्दल. तशाच प्रकारे आम्ही इव्हन तुम्हाला गुंतवणुकीचं ज्ञान देतो. आज आपण बँकेबद्दल बोललो, हा एक छोटा विषय होता, पण अशा अनेक ठिकाणी आपला पैसा फसलेला असतो की आपण चुकीचे पैसे गुंतवलेले असतात आणि मे बी आपल्या आयुष्यभराची कमाई चुकीच्या ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीचं ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला, भले तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला गुंतवणुकीचं ज्ञान असलं पाहिजे. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी इतर तुम्ही कुठून कसे पैसे वाढू शकता, नेमकं आपण कुठे चुका करतो आणि त्यातनं नेमकं कसं बाहेर पडलं पाहिजे ह्याचं आपल्याला योग्य ज्ञान असणं फार गरजेचं आहे. आज म्हणजे भाऊजींना मी ते सगळं शिकून ठेवलेलं म्हणून त्यांचं थोडक्यातच त्यांचं नुकसान झालं, नाहीतर हेच नुकसान त्यांचं लाखोमध्ये झालं असतं आज त्यांची बँकेमध्ये लाखोनी पैसे जर असते तर. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञान असणं फार इम्पॉर्टंट, ज्याने का आपले आयुष्यभर मेहनतीने कमवलेले पैसे चुकीच्या ठिकाणी आपले पैसे जाऊ नये हे असं मला वाटतं. तर हे सगळं तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत नक्की शिकवलं जाईल. आणि लक्षात प्रेक्षकांनो, मी जे बोलतो ते मी करून दाखवतो, त्यामुळे आज महाराष्ट्रभर एवढं नाव आहे आणि भरपूर लोकांना चांगला त्यातनं फायदा होतोय. नक्कीच तुम्ही आमच्या कार्यशाळा अटेंड करा, तुम्हाला त्यातनं भरपूर ज्ञान मिळेल. माझी ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला माझ्या मोफत कार्यशाळा नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल, नक्कीच तुम्हाला आवडते. सर, या मोफत कार्यशाळा सध्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे चालू आहेत आणि एकूणच त्याचं रजिस्ट्रेशन किंवा कशा प्रकारे यायचं याविषयी काय सांगा? सध्या आमच्या मोफत कार्यशाळेत ह्या मुंबईमध्ये दादर आणि इव्हन ठाण्यामध्ये आमच्या मोफत कार्यशाळा चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्ष प्रश्न, आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण त्या मी स्वतः येऊन सगळ्या कार्यशाळा घेतो, त्यामुळे मी एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोक त्या ठिकाणी त्या कार्यशाळा अटेंड करायला लागतील. लक्षात, त्या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रेशो काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन त्या कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर आमचे नंबर दिसत असतील, पण एक छोटासा मिस कॉल द्या त्या नंबर्सवरती, तुम्हाला सर्व कार्यशाळा तुम्हाला SMS थ्रू येऊन जातील. जी पाहिजे तुम्ही कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला रावले म्हणजे माझ्या आडनावाने, रावले या नावाने तुम्हाला SMS येईल, तर तुम्ही नक्की वाचा. त्याच्यात तुम्हाला सगळं तुम्हाला SMS मध्ये डिटेल्स असतील, ते तुम्ही कार्यशाळा अटेंड करा. नक्कीच तुम्हाला त्यातनं प्रॉपर ज्ञान हे मिळेल. नक्कीच. म्हणजे प्रेक्षक लक्षात घ्या, या कार्यशाळा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर चालतात, त्यामुळे या कार्यशाळांमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि या सगळ्या विषयांवरती डिटेल नॉलेज जे आहे तुम्ही घेऊ शकता. या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात. सर, आजचा जो विषय अत्यंत आपण महत्त्वाचा घेतला, एक इन्सिडेंट झाला आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा विषय घेतला, हा खूप महत्त्वाचा होता की बँकांमधल्या आपल्या पैशांवरती नेमकं काय करायचं. तर जाता जाता या विषयाच्या अनुषंगाने आजची श्रीमंतीची गुरुकिल्ली काय द्या? गुरुकिल्ली हीच असेल की मी जे बोललो त्याचा नेट तुम्ही विचार करा आणि त्या अनुषंगाने पावलं उचला. आणि हे जे मी आज सांगितलं ते जास्तीत जास्त लोकांना तुम्ही सांगा, ज्याने का त्यांचे पैसे लॉस जाणार नाहीत आणि जास्तीत लोकांना त्याचा अवेअरनेस होईल. एवढंच मला सांगायला आवडेल. नक्कीच. म्हणजे जसं आपण म्हणालो तसं की बँकांमध्ये आपले पैसे सुरक्षित कितपत आहे या दृष्टिकोनात आज लोकांना सुद्धा अंदाज आला असेल आणि ज्यांच्याबरोबर अशा प्रकारचे इन्सिडेंट यापूर्वी झाले त्यांनी सुद्धा मला वाटतं यामध्ये एक शिक्षक घेणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं, त्याबद्दल धन्यवाद सर. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.